नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिक सैरावैरा रस्त्यावर धावत सुटले। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। सुरगाणा तालुक्यातील सराड घाटबारी भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले। नागरिकांनी भयभीत होत रस्त्यावर पळ काढला। सकाळी 10 वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के सराड घाटबारी वाझुलपाडा हरण टेकडी रोटी शिंदेदिगर भिंतगर तसेच जामनेमाळ या परिसराला बसले। काही नागरिक कामानिमित्त शेतात होते तर घरी असलेले नागरिक भीतीने भर पावसात सैरावैरा पळत घराबाहेर पडले। याबाबत खात्रीलायक वृत्त असे की सराड येथे पहिला सौम्य धक्का सकाळी 9:56 तर दुसरा धक्का 9:59 जाणवला। दुसरा धक्का सकाळी 10 वाजता जास्त तीव्रतेचा जाणवला। चौथा धक्का सकाळी 10:01 पुन्हा एकदा सौम्य धक्का जाणवला। असे सलग 4 वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने सराड येथील शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ भोये, पोलीस पाटील कांतीलाल भोये, रामचंद्र चौरे, लक्ष्मण चौरे, पंडित भोये, घाटबारी येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य चिंतामण गायकवाड, उपसरपंच तुळशीदास पिठे, पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, प्रकाश गायकवाड यांनी या संदर्भात एशियन न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे तलाठी मंडलाधिकाऱ्यांनी कळवले आहे। नैसर्गिक आपत्ती निवारण व्यवस्थापन विभाग तहसील कार्यालयातर्फे नाशिक येथील मेरी भूकंप मापक विभागाकडे या संदर्भात माहिती सादर करण्यात आली असून नागरिकांनी भयभीत न होता योग्य ती खबरदारी घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान तहसीलदार रामजी राठोड यांनी या संदर्भात नागरिकांशी संपर्क साधला आहे। सकाळी झालेल्या ह्या घटनेने या परिसरातील नागरिक घरातून बाहेर पडत सैरावैरा धावत सुटले होते। त्यामुळे परिसरामध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुरगाणा। धन्यवाद। सराड गावात अतितीव्रतेचा भूकंपाचा झटका बसलेला आहे। असे 5 झटके बसलेले, यातून 2 खूपच मोठे झटके होते। त्यामुळे सगळे नागरिक घराबाहेर पडलेले आहेत। तुम्ही बघू शकता बऱ्याच भिंतींना तडा गेलेला आहे। तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी। धन्यवाद। सराड गावामध्ये 25/7/2027 रोजी सकाळी 9:56 भूकंपाचा मोठा धक्का जाणवला। त्याचबरोबर 9:59 आणि शार्प 10 वाजता तिसरा, 10:01 आणि 10:02 असे 4 धक्के जाणवले। त्यामुळे या गावचे ग्रामस्थ भयभीत होऊन घराबाहेर पडले। आम्ही नागरिकांना
बाहेर राहण्याचं आवाहन केलं. सोमवारी हा सोमवारी दाजी या ना सगळी या तर तालेवर लगेच फक्त या ना लवकर अपसाचं घेऊन. गांडी त्याच्यात सराडगावचा पोलीस पाटील आहे. आज सकाळी 7-7:30च्या दरम्यान सराड परिसरात आणि इतरही घाटमाथा परिसरात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसले. कालपासूनच या परिसरामध्ये माथा परिसरामध्ये सौम्य पद्धतीचे भूकंपाचे धक्के बसू लागलेत. याचं केंद्रबिंदू काही समजायला मार्ग नाही, पण ह्या शासनाने विचार करून कुठे याचा केंद्रबिंदू आहे त्याची पाहणी करावी आणि काही घरांना बरेच ठिकाणी तडे पण गेलेले आहेत, त्याची पण पाहणी करून योग्य तो त्याच्यावरती उपाययोजना करावी एवढी शासनाला विनंती.